दादा मागील काही महिन्यापूर्वी आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि दादा गेल्यानंतर सुनित्रा वहिनींनी पक्षाची जबाबदारी, राज्यातील उपमुख्यमंत्री म्हणून पदाची जबाबदारी असेल, सहकार क्षेत्रातली जबाबदारी, शैक्षणिक क्षेत्रातली जबाबदारी स्वीकारून खंबीरपणानं आज उभ्या आहेत. आणि अशा व्यक्तिमत्वावरती आपण जाणीवपूर्वक गल्लीच्या असे वक्तव्य करणं हे काँग्रेस पक्षाला किंवा इतर कोणाला शोभनीय नाही आहे. काँग्रेस पक्षानं दिलगिरी व्यक्त करावी किंवा माफी मागावी हे आता आम्हाला देखील अपेक्षित नाही आहे. परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मुंबई पुणे हायवेवरून जायचं असेल तर मावळातले माझे मावळे, माझी जनता, दादांवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या काँग्रेसच्या नेत्यांच्या गाड्या आणि तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो.